नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कर्क राशीचे नवीन वर्ष 2025चे संपूर्ण वार्षिक राशी भविष्य तुम्ही नक्की जाणून घ्या. मित्रांनो, कर्क वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अतिशय सामान्य असणार आहे. या वर्षी तुम्हाला तुमच्या सर्व परिश्रमामध्ये यश मिळेल. तुम्हाला फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचे आहे. 2025च्या सुरुवातीपासून ते मे 2025 पर्यंत देवगुरु गुरु तुमच्या 11व्या घरातून प्रवेश करेल, जो तुमच्यासाठी शुभ राहणार आहे. तुमचे जीवन आनंदाने भरलेले असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी येईल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उत्कृष्ट क्षण घालवाल. तुमच्या प्रेमी जीवनात रोमांसची छटा असेल. तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहणार आहे. तुमच्याकडे उत्पन्नाचे नवीन स्रोत असतील, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात फायदा होईल. यावर्षी तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी केली असेल तर तुम्हाला खूप चांगले निकाल मिळतील. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. ज्या विद्यार्थ्यांना देशाबाहेर किंवा दुसऱ्याकडे कुठेतरी उच्च शिक्षण घ्यायचे आहे किंवा नवीन अभ्यासक्रम करायचा आहे, त्यांच्यासाठी वर्षाची सुरुवात खूप भाग्यवान असणार आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठीही हे वर्ष चांगले राहणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. तुमचे आरोग्य चांगले राहील. मार्च 2025 पासून शनी तुमच्या 9व्या भावात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या मित्रांसोबत सलोखा अपेक्षित आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला परस्पर प्रेम आणि आदर मिळणार आहे. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल. जे लोक आधीच नातेसंबंधात आहेत किंवा जे प्रणय शोधत आहेत, त्यांना हे वर्ष लाभदायक ठरणार आहे आणि सकारात्मक परिणाम नक्की मिळतील. व्यवसाय जगात तुमची ओळख होईल. परदेशात कंपन्यांसोबत व्यवसाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यावसायिक सहली तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुम्हाला चांगली रक्कम मिळेल. कर्क राशी त्यांच्या जीवनाचा एक नवीन मार्ग तयार करताना दिसतील. या काळात तुमची मालमत्ता, वाहन किंवा घरगुती कामांवर भरपूर पैसा खर्च होईल, परंतु तुम्ही तुमच्या खर्चाबाबत सावध राहिल्यास तुम्हाला फायदा नक्की होईल. कारण मे 2025 पासून राहू तुमच्या 8व्या भावातून प्रवेश करेल आणि केतू तुमच्या 2ऱ्या भावातून मार्गक्रमण करेल. ग्रहाची ही दशा तुमच्यासाठी नकारात्मक परिणाम आणू शकते. अनावश्यक खर्च तुमचे वाढू शकतात. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही खूप पैसे कमवत आहात, पण तुम्ही काहीही वाचवू शकणार नाही. शेअर मार्केट किंवा कोणत्याही आकर्षक योजनेतून गुंतवणूक करणे सध्या टाळावे. या कालावधीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी तोट्याचा सौदा ठरू शकते. तुम्ही तुमचे पैसे अतिशय हुशारीने खर्च करावे. तुमच्या नात्यात काही चढ उतार येऊ शकतात. 2025चे शेवटचे महिने तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात काही वाद होऊ शकतात. तुमचा जोडीदार तुम्हाला समजत नाही असे तुम्हाला वाटेल. या काळात तुमच्या जोडीदारातील अंतर वाढणार नाही याची काळजी घ्या. एकंदरीत हे वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी रोलर कोस्टर सारखे असणार आहे. मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी दर सोमवारी भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा. असे केल्याने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होतील. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत कर्क राशीची वार्षिक कुंडली. कर्क राशीची वार्षिक कुंडली 2025 नुसार तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक चढउतार दिसतील. 2025 ची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असेल. तुम्हाला पैसे कमवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी मिळेल. देवगुरु गुरुची शुभ दृष्टी तुमच्या व्यवसायात चौपट यश देईल. गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ आहे. तुमच्या बजेटची योजना करा. तुम्ही फ्रीलान्स किंवा अर्धवेळ काम करूनही पैसे कमावू शकतात. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीचा वर्षाचा कालावधी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. मे 2025 नंतर गोष्टी बदलू शकतात. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ नाही. नोकरी बदलण्याची ही योग्य वेळ नाही. कोणतीही जोखीम घेऊ नका आणि तुमची आर्थिक जबाबदारी निष्काळजीपणे हाताळू नका. किंबहुना चांगल्या आर्थिक तज्ज्ञांची मदत घेणे योग्य होईल. तुमचे काही आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे तुम्ही तुमचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. व्यवसायात यश मिळण्यासाठी सतत प्रयत्न करत राहावे लागतील, तरच तुम्हाला यश मिळेल. 2025 वर्षाच्या मध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या असाधारण परिणाम देईल. रिअल इस्टेटशी संबंधित काम तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भागीदारी न करता स्वतःचा व्यवसाय केल्यास तुम्हाला फायदा होईल. व्यवसायातून चांगला नफा अपेक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या उत्तम वर्ष आहे. शक्यतो जास्त खर्च करणे आणि बेपर्वाईने गुंतवणूक करणे टाळावे. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ते तुम्ही परत करू शकाल. कोणत्याही आर्थिक समस्यांबद्दल जास्त काळजी करू नका, अन्यथा तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायाशी संबंधित कोणत्याही सहलीतून तुम्हाला लाभ मिळेल. जर तुम्ही मोठी गुंतवणूक करण्यास तयार असाल
तर काही काळासाठी पुढे ढकला. वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही. या काळात तुमच्या कामाची गती मंद राहील. शॉर्ट स्ट्रिंग बजेटवर काम करणे ही चांगली कल्पना आहे. ते तुम्हाला जास्त खर्च करण्यापासून वाचवेल. या काळात काही गुप्त शत्रू तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आणि तुमचे मन कोणाला सांगू नका. जर कोणी तुम्हाला खूप चांगला व्यवसाय ऑफर करत असेल किंवा तुम्हाला खूप कमी वेळात पैसे दुप्पट करण्याची योजना दाखवत असेल तर स्वतःचे संशोधन न करता त्या व्यक्तीवर किंवा त्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आता आपण बघणार आहोत कर्क राशीची आरोग्य कुंडली. कर्क राशीच्या वार्षिक आरोग्य राशी भविष्य 2025 नुसार या वर्षात तुम्हाला संमिश्र आरोग्य परिणाम मिळतील. वर्ष 2025च्या सुरुवातीला तुमचे आरोग्य चमकदार असेल. तुमचे लक्ष तुमच्या फिटनेसवर वाढेल. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्याल. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नवनवीन मार्गाचा विचार कराल आणि त्या अंमलातही आणाल. जर तुम्हाला गेल्या वर्षी आरोग्याशी संबंधित काही गंभीर समस्या असतील तर या वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात. वर्ष 2025ची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असेल, परंतु संपूर्ण वर्ष असे होणार नाही. तुमच्या वार्षिक अंदाजानुसार हे वर्ष तुम्हाला तुमच्या कामाचा आणि आरोग्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेण्यास सक्षम करू शकेल. वर्षभर तुमच्या जीवनात तणावही कमी असेल. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल. तथापि वर्षाचा दुसरा भाग काहीसा वेदनादायक असू शकतो. कर्क राशीच्या महिलांनी या वर्षाच्या त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक राहणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही फिटनेस सेंटर, योगा क्लब किंवा जिममध्ये सामील होऊ शकतात. या राशीच्या ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला सांधेदुखी, गॅस, अपचन किंवा सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. बदलत्या ऋतूमध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याची, तुमच्या आहाराची म्हणजे तुम्ही खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमची नियमित तपासणी नियमित करावी. आरोग्याच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष अजिबात करायचे नाही. थोडासा त्रास झाला तर लगेच डॉक्टराकडे जावे. वर्षाच्या मध्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. 2025चा मध्य कालावधी तुमच्यासाठी थकव्याने भरलेला असेल. तुमच्यावर कामाच्या जास्त दबावामुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक जीवनातील सततचा ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल. यावेळी रागवणे टाळा, अतिविचार टाळा, कारण ते तुमच्या आरोग्याचे मुख्य कारण आहे. तुम्हाला ही सवय दूर करावी लागेल, अन्यथा त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होईल. तुमच्या जीवनशैलीत योग आणि ध्यान याचा समावेश करा. ध्यान केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीशी लढण्याचे धैर्य मिळेल आणि तुम्ही परिस्थितीवर सहज नियंत्रण ठेवू शकाल. योग प्रत्येक व्यक्तीला चांगले बनवण्यासाठी आणि जीवनात चांगले करण्याची प्रेरणा देते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या जीवनात योगाला महत्त्व द्यावे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जर तुम्ही रस्ता ओलांडताना किंवा वाहन चालवताना सावधगिरी बाळगली तर ते मदत करेल, अन्यथा तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारल्यास या सर्व समस्या टाळता येतील. आपण योग्य आहार घ्यावा आणि निरोगी अन्न खावे. योगासने आणि व्यायाम केल्याने आरोग्याच्या दृष्टीने दीर्घकाळ तंदुरुस्त राहता येते. एकंदरीत 2025मध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास तुम्हाला चांगले आरोग्य लाभ मिळतील. आता आपण बघणार आहोत कर्क राशीची वार्षिक करिअर कुंडली. कर्क राशीचा वार्षिक करिअर राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्यासाठी फारसे लाभदायक नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला खूप तणावाचा सामना करावा लागेल. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरी बदलण्यास इच्छुक असाल तर वर्षाची सुरुवात ची वेळ जी आहे ती थोडीशी अनुकूल असू शकते. वर्षाच्या उत्तरार्धात गोष्टी चांगल्या होतील. तुम्हाला योग्य वेळ आल्यावरच थांबा आणि निर्णय घ्या असा सल्ला दिला जातो. दुसरीकडे व्यावसायिकांसाठी हे वर्ष फारसे फलदायी नाही. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करूनही तुम्हाला फायदेशीर सौदे मिळणार नाहीत. तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करावे लागेल. यावेळी केलेली छोटीशी चूक देखील तुमच्यासाठी खूप मोठे परिणाम देईल. तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमची नोकरीही तुम्हाला गमवावी लागू शकते. त्यामुळे कामावर खरी निष्ठा ठेवा. यावेळी तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागणार आहे. तुम्हाला धीर धरावा लागेल आणि वेळ जाण्याची प्रतीक्षा करावी लागेल. करिअरच्या दृष्टीने हा काळ थोडा संत असेल. तुम्हाला जास्त काम वाटू शकते. व्यावसायिक आघाडीवर तुमच्या अडचणी वाढतील. या काळात तुमचे कर्मचारी किंवा सहकारी तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. तुमच्या योजना व्यावसायिकरित्या अयशस्वी झाल्यामुळे तुम्हाला हरवलेले, विचलित आणि तणावग्रस्त वाटेल. वर्षाच्या शेवटी वेळ तुमच्या अनुकूल असल्याचे दिसते. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. या काळात तुम्हाला पुन्हा एकदा कायमस्वरूपी नोकरी मिळू शकते. तुम्हाला तुमचे स्वतःचे कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर तुम्ही ते करू शकतात. यामुळे भागीदाराच्या मदतीने काम करण्यात
कोणतीही अडचण येणार नाही. पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत शेवटचे महिने तुमच्या करिअरसाठी खूप भाग्यवान असतील. तुम्हाला तुमच्या कठीण प्रसंगांना संयमाने सामोरे जाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा. जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर सर्व काही बदलेल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. त्या विद्यार्थ्यांबद्दल बोला ज्यांना नोकरी न करता त्यांचे काम, व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचे आहे. हा काळ त्यांच्यासाठी खूप अनुकूल असेल. यावर्षी तुम्ही गुंतवणूक करू शकतात. तो तुम्हाला चांगला नफा देईल. नशीब तुम्हाला साथ देईल ज्यामुळे तुम्ही धोका पत्करू शकतात. तुमच्या कठोर परिश्रमाने तुम्ही तुमच्या कठीण काळाचे यशस्वी भविष्यात रूपांतर करू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये आळशी होण्याची गरज नाही. आळशीपणाची भावना तुमच्या यशात अडथळे निर्माण करू शकते. शिक्षण, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नोकऱ्या करणाऱ्यांसाठी यावर्षी अनेक चांगल्या संधी येतील आणि तुमच्या करिअरला गती मिळेल. इतर क्षेत्रातील लोकांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीही मिळू शकते. यावर्षी तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पुरेसे प्रयत्न केले तर जे बेरोजगार आहेत त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतील. तांत्रिक क्षेत्रात विशेषतः सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करणाऱ्या चांगल्या ऑफर्स मिळतील. मॉडेल्स आणि फॅशन डिझायनर्सना महिन्यात खूप चांगले काम मिळेल. जे विद्यार्थी परदेशात शिकू इच्छित आहेत ते पुढे जाऊन विजासाठी अर्जसुद्धा करू शकतात. आता आपण बघणार आहोत 2025ची कर्क राशीची प्रेम राशी भविष्य. कर्क राशीसाठी वार्षिक प्रेम राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्या जीवनात प्रेमाचा आंबट आणि गोड शब्दांनी भरलेला असेल. 2025ची सुरुवात तुमच्या नात्यासाठी थोडी कठीण जाणार आहे. राग आणि अहंकार तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करू शकतात. 2025च्या वार्षिक प्रेम राशीनुसार तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात काही कटुता येण्याची दाट शक्यता आहे, परंतु तरीही तुमच्या जीवनसाथी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. यावर्षी तुम्हाला तुमचे प्रेम जीवन सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील, अन्यथा थोडासा निष्काळजीपणा तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकतो. कर्क राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनासाठी हा काळ फारसा चांगला नाही. यावर्षी तुमचे वैवाहिक जीवन कंटाळवाणेपणा आणेल. तुमच्या दोघांमध्ये अनावश्यक भांडणे, तणाव आणि मतभेद वाढू शकतात. तुम्हाला एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर करत असाल तर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील दुरावा वाढू शकतो. तुम्हाला एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवावा लागेल आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच हे नाते भविष्यात यशस्वी होऊ शकते. मित्रांनो, दुसरीकडे डेटिंग करणाऱ्या तरुण जोडप्यांबद्दल बोलायचे झाल्यास तर हे वर्ष त्यांच्यासाठी चांगले असेल. यावर्षी तुमचे कुटुंबीय तुमच्या लग्नाच्या प्रेम प्रस्तावाला मान्यता देतील. तुम्हाला स्वतःला रोमांचिक वाटेल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये सर्व काही ठीक होईल. रोमांटिक गोडपणा आणि तुमच्या पवित्र मंदिरांमध्ये वाहतो. सूर्य तुमच्या घराच्या आणि कुटुंबाच्या चौथ्या घरात प्रवेश करतो, अधिक अंतर्गत टप्प्याला चालना देतो. तुमच्या घराभोवती फेरफटका मारणे आणि एखाद्या प्रियकरासोबत आरामशीर राहण्याचा आनंद कदाचित तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा खूप काही सांगतो. कर्क, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घरगुती जेवणाचा आनंद घेऊ शकतात किंवा त्याच्यासोबत नवीन ठिकाणी जाण्याचा विचार सुद्धा करू शकतात. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी यावर्षी चांगले लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतील. मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या पसंतीच्या मुलाला सहमती देतील. जर तुम्ही वैवाहिक जीवनाबाबत चिंतित असाल आणि लग्नासाठी योग्य जीवनसाथी शोधू शकत नसाल तर तुम्हाला यावर्षी ते सगळं काही मिळेल. मुलांशी संबंधित समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात. 2025च्या मध्यात तुमच्या नात्यात काही अडथळे येऊ शकतात. तुमच्या जोडीदारावर संशय घेण्याची तुमची सवय तुमच्यावर परिणाम करू शकते. तुमच्या अतिस्वभावामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात. शंका आणि अनावश्यक गुंता तुमच्या नात्यातील बंध तोडू शकतो. शंका घेण्याऐवजी तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. काही लोक यावर्षी आपले प्रेम व्यक्त करू शकतात. 2025च्या अखेरीस तुम्हाला कौटुंबिक आनंदात थोडीशी घट जाणवेल. नवीन बनवण्याच्या प्रक्रियेत जुन्या नातेसंबंधांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तणाव असू शकतो. तुमच्या जोडीदारापासून काही लपवू नका किंवा त्यांची फसवणूक करू नका. आयुष्यात प्रत्येक नात्याला महत्त्व द्यायला शिका, तरच तुम्ही चांगले जीवन बनवू शकताल. तर मित्रांनो, हे होते कर्क राशीचे वार्षिक 2025चे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.